भिवंडी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत आचारसंहिता पथकाकडून 4,40,000 रुपये दंड आकारण्यात आला. आचारसंहिता पाळण्यासाठी चेकपोस्ट परिसरामध्ये मोठी कारवाई. नांदेडमध्ये रिपाई भाजपमध्ये बिनसलं. भाजपने आमच्या जागांवरही स्वतःचे उमेदवार दिलेत. भाजपनं युतीधर्म पाळला नाही. रिपाईच्या मित्रपक्षांकडून भाजपवर आरोप. कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेचा डंका. अजून एका उमेदवाराला बिनविरोध विजय मिळाला. प्रभाग क्रमांक 28B मधून ज्योतिराजन मराठे यांची झाली बिनविरोध निवड. मुंबई प्रभाग क्रमांक 1 मध्ये सुनीता यादव यांची उमेदवारी घेतली मागे. आमदार मनीषा चौधरी यांच्या मध्यस्थीने माघार घेतल्याची माहिती. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपचा 8वा नगरसेवक बिनविरोध निवडला गेला. 19 प्रभागातून भाजपचे साईड शेलार बिनविरोध. ठाकरेंच्या पक्षांच्या उमेदवारांना घेतली माघार. नागपुरात आतापर्यंत 3 उमेदवारांचे 3 अर्ज मागे. यामध्ये भाजपचा अपक्ष उमेदवार केसन गावंडे यांचीही माघार. नाशिकच्या निवडणुकीतून दीपक बडगुजर यांनी प्रभाग क्रमांक 19 मधून घेतली माघार. दीपक बडगुजर लढवणार होते निवडणूक. विरार महापालिका निवडणुकीत मनसेचे 7 बंडखोर उमेदवार यांनी घेतली माघार. राज ठाकरेंच्या आदेशामुळे माघार. लातूरमध्ये राष्ट्रवादी आणि रिपब्लिकन सेनेची युती असून रिपब्लिकन सेनेला 2 जागा. रिपब्लिकन सेनेतले युवराज धसवाडीकर यांनी दिली माहिती. कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपचे प्रभाग क्रमांक 26A मधील उंदा पेडणेकर बिनविरोध विजयी. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क